राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्या तरुणांची आणि वेगवेगळ्या घटकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती दिवसेंदिवस वाढते आहे. काल संध्याकाळी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसच्या परिसरातील काही सहकाऱ्यांचा एक फार मोठा पक्षप्रवेश इथेच या ठिकाणी झाला. आजही परभणी असेल, लातूर असेल, नवी मुंबईच्या परिसरातील असेल, पुन्हा सांगलीच्या परिसरातील असेल, अशा अनेक सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षाची वाढती ताकद, दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या गाड्या देण्यात येत आहेत. टेस्ट ड्राईव्हसाठी गाड्या सुद्धा आल्या होत्या. कशा पद्धतीने जिल्हाध्यक्षांना बळकटी देत आहे? यापूर्वी सुद्धा ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने काम करत होतो त्यावेळेला जिल्हाध्यक्षांना तशी वाहनं देण्याचा निर्णय झाला होता. त्या दिवशी गेल्या 22 तारखेलाच कर्जतच्या चिंतन शिबिराच्या नंतर संबंध राज्यव्यापी आढावा बैठक मी ज्यावेळेला घेतली त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सर्व जिल्हाध्यक्षांना आणि मग महिला जिल्हाध्यक्षांना सुद्धा आगामी कालावधीमध्ये संघटनाचं काम करण्यासाठी, संघटना अधिक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी वाहनं दिली जावीत अशी मागणी त्या ठिकाणी करण्यात आली होती. राष्ट्रीय अध्यक्षांनी ती मागणी मान्य केली. त्यामुळे नजीकच्या कालावधीमध्ये पक्ष मजबूतीच्या कामाला वेग यावा असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील. सर, पुण्यातल्या डीपीटीसी फंडावरतूनच संपूर्ण महायुतीमधला जो उघड नाराजी आहे ती पाहायला मिळते. खरं तर डीपीटीसी, पुणे डीपीटीसीच्या काही भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी अजित पवार, पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती नाराजी दर्शवली आहे. त्यांनी पत्र लिहून सांगितलं की जवळपास 800 कोटींची कामं अजित पवारांनी जी आहेत ती आपल्या समर्थकांना दिलेली आहे. कुठेही न्याय ते जे आहेत ते भाजप आणि शिवसेनेच्या डीपीटीसी मेंबरला अथवा कार्यकर्त्यांना देताना पाहायला मिळतं. नाही, मला या विषयावरती काही माहिती नाही. त्या ठिकाणी एक तर राज्यभरामध्ये सुद्धा सगळीकडेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री निधीचं वाटप करत असतात. या बाबतीमध्ये दादा उपमुख्यमंत्री आहेत, अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत, ते त्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी सांगू शकतात. सातत्याने पत्र बाहेर येतं आणि दादांना डॅमेज करण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्याने मित्र पक्षांकडूनच केला जातोय. रद्द करावं असं म्हणतात. फडणवीसांकडनं मला त्या विषयावरती माहिती नाही. त्यामुळे सरकारच्या कामाच्या प्रक्रियेमध्ये माझा सहभाग त्या ठिकाणी नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कुठे ना कुठेतरी ऐकायला मिळत असतं. एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय सगळेजण करतील. संजय राऊतांनी आज सांगितलेलं आहे का उद्धव ठाकरे हा पंतप्रधानाचा नवीन चेहरा असणार. खरं तर त्या दिवशी इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत झाली त्यावेळेला जाहीर झालं असतं तर सर्वांना आनंद वाटला असता. सर, कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. एकीकडे त्याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना पडताना पाहायला मिळत आहेत. कांद्याचे दर भाव जे आहेत ते जवळपास 50% खाली घसरलेले आहेत. शेतकरी नाराज आहेत. एक असं की हा शेवटी केंद्राचा तो निर्णय त्या ठिकाणी आहे. या संदर्भामध्ये राज्य सरकारने विशेष करून विधानसभेच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा या सर्वांनीच केंद्र सरकारकडे या विषयावरती चर्चा करण्यासाठी जायचं सूचित केलेलं आहे. मला असं वाटतं की सारी मंडळी ज्या वेळेला जातील त्यावेळेला या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल. राहुल गांधींकडनं भारत न्याय यात्रा जी आहे ती पुढच्या महिन्यांपासून सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची सांगता मुंबईमध्ये होणार आहे. मुंबईमध्ये मोठी जाहीर सभा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होईल. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची काँग्रेसने हा निर्णय घेतला. शेवटी प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाहीच्या माध्यमातून त्यांचा कार्यक्रम राबवणे, तयार करणे, नियोजन करणे हा ठिकाणी अधिकार असतोच. काँग्रेस या देशातला एक अनेक वर्षाचा जुना पक्ष आहे, दीर्घकाळ सत्तेवरती राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी तसा कार्यक्रम त्यांचा पक्षाच्या अंतर्गत घेतला असेल तर तो लोकशाहीच्या माध्यमातून योग्य आहे. तर शरद पवार हे अमरावती माध्यमाची संवाद साधले असं आणि महायुतीनं काम केलं नसल्यामुळे इंडिया आघाडीला लोक मतदान करतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. कसं बघतो? नाही, आदरणीय पवार साहेबांच्या कुठल्याही त्यांनी जो काही संवाद पत्रकारांच्याजवळ केला असेल किंवा कुठल्या बैठकीमध्ये साहेब काय बोलले असतील त्याच्यावरती मी प्रतिक्रिया काही देणार नाही. जितेंद्र आव्हाड जे आहेत ते सातत्याने अजित पवार यांची मिमिक्री नक्कल करून दादांची किल्ली उडवत आहेत. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची काही प्रतिक्रिया आहे का? नक्कल करणाऱ्या माणसांची लोक योग्य वेळेला नक्कल करतात. त्यांची जी काही घमेंड असते ती आपोआपच उतरली जात असते. दादा या राज्यातील एक सर्वमान्य नेते त्या ठिकाणी आहेत. पण अशा पैचा प्रयत्न करून प्रत्येकजण आपली स्वतःची नेमकी कुवत काय हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. यापेक्षा अधिक काही मी महत्त्व त्या गोष्टीला देऊ इच्छित नाही. दादा
जनतेमध्ये किती लोकप्रिय आहेत हे महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. सर जितेंद्र आव्हाड असे देखील म्हणाले की कार्यकर्त्यांना गाड्या दिले जातात कारण त्यांना भीती आहे की कार्यकर्ते पळून जातात. त्या कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी गाड्या दिल्या जातात. एक असं आहे की आम्ही एकत्रित असताना सुद्धा वाहनं दिली होती. त्यामुळे केवळ बोल घेवड्या आणि प्रचितीसाठी आपापलेल्या कोणाही व्यक्तीच्या वक्तव्यावरती मी या ठिकाणी काय बोलू इच्छित नाही. मला अधिक त्या गोष्टीला महत्त्व द्यायचं नाही. तर मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलंय की आता शेवटचीच लढाई जी आहे ती मुंबईत येऊन आपल्याला लढावी लागणार आणि जर गोळ्या जरी खायला लागल्या तरी मी तयार आहे. मराठ्यांना आरक्षण देऊनच राहणार. 20 जानेवारीला येण्याचं त्यांचं अटळ आहे. एक असं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, राज्याचं दोन्ही उपमुख्यमंत्री विधानसभेमध्ये स्पष्टपणाचं आश्वासित केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण ते कायद्याच्या कसोटीवरती दिलं गेलं पाहिजे. 2 वेळेला आरक्षण दिलं. एकदा उच्च न्यायालयाने ते रद्दबदल केलं, नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्दबदल केलं. अशा वेळेला कायद्याच्या कसोटीवरती आरक्षण त्या ठिकाणी देत असताना शेवटचं आरक्षण रद्द करत असताना सर्वोच्च न्यायालयाने जी काही टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहे, त्या उणिवा दाखवलेल्या आहेत, त्याची पूर्तता करूनच ते आरक्षण देणं हे राज्य सरकारने निर्धारित केलं असल्यामुळे त्याला काही कालावधी लावू त्या ठिकाणी शकतो. पण मला विश्वास आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार मराठा समाजाला त्या ठिकाणी 100% आरक्षण देईल. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण दिलं जाईल. त्याच्यासाठी काय कालावधी लागला तर तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आम्ही काय कामं केली ही घेणं घेऊन येता आम्ही ह्यावेळी निष्ठा काय आहे हा मुद्दा घेऊन पुढे येऊ निवडणुकीसाठी असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. मी सांगितलं ना की फार बोलगावड्या व्यक्तींच्या वक्तव्याला मी महत्त्व देऊ इच्छित नाही. महत्त्व देण्यासारखी परिस्थिती नाहीच त्या ठिकाणी. त्यामुळे आम्ही आमच्या निर्धारित गोष्टींनुसार पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.